आज 122व्या जनसंवाद उपक्रमामध्ये विविध भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा निरनिराळ्या ठिकाणी ज्या फसवणुकी झालेल्या आहेत त्या ऐरणीवर आल्या। मुख्य म्हणजे निरनिराळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी फायनान्शियल कंपन्यांमध्ये लोकांनी पैसे ठेवले त्यांची फसवणूक झाली। आज तर आम्ही काय केलं की सचिन राणे आणि त्यांची सगळी कुटुंबीय आणि त्यांची सगळी कंपनी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केली। याच्यामध्ये जवळजवळ 150-200 कोटी रुपयाचा घोटाळा केला। सचिन राणे सोडून बाकीच्यांना अटक झाली, तर सचिन राणेला का अटक झाली नाही आणि यांची मालमत्ता किती जप्त झाली, काय जप्त झाली, पुढे आम्हाला पैसे कसे मिळणार, असे सगळे प्रश्न जे आहेत ते ठेवीदार जे आहेत ते घेऊन आले होते। मी प्रत्यक्ष त्या ठिकाणच्या आयो अधिकाऱ्यांनाच बोलवलं की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत या केसचे आणि त्यांच्याबरोबर मीटिंग केल्यामुळे पुढची लाईन ऑफ ॲक्शन ठरली आणि जे म्हणून पुढे करायचं असेल अगदी गृहसचिव पातळीवर किंवा खालती ते मी देखील त्याच्यामध्ये फॉलोअप करणार आहे। कारण की या लोकांची बिचाऱ्यांच्या आयुष्याची सगळी कमाई जी आहे ती त्याच्यामध्ये या फसवणुकीमध्ये अडकलेली आहे आणि त्यांना अक्षरशः इतके हाल त्यांचे सुरू आहेत। त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक पण आहेत, पण त्यांनी आज त्याची लाईन ऑफ ॲक्शन ठरवल्यामुळे मला वाटतं की तात्काळ त्याचा निपटारा होईल। त्याचा फॉलोअप जो आहे तो आम्ही पुढच्या काळामध्ये करू। SRAच्या संबंधीमध्ये तर दर आपल्या या उपक्रमामध्ये लोक येत असतात। काही SRAचे प्रश्न जे आहेत ते आम्ही समन्वयामधनं सोडवले देखील आहेत, परंतु अजूनही काही SRA प्रकल्प असे आहेत की जे अजून रखडलेले आहेत, पण त्याच्यामधनं अजून काही निष्पन्न झालेलं नाही आणि त्याच्यामुळे शेलारपाडामधला जो SRA प्रकल्प आहे त्यांची देखील हीच अडचण आहे की बिल्डर कुठल्या तरी एका कोणातरी मोठ्या राजकीय पुढाऱ्याच्या नावाखाली त्या ठिकाणी काम करतो आणि SRA मधले झोपडपट्टीधारक जे आहेत ते तोंड बंद करून मुख गिळून बसतात, सांगतही नाहीत आणि त्यांना अक्षरशः देशोधडीला लावण्याचं काम हे त्या वशिल्यामुळे चाललं जातं। त्याच्यामुळे अशा प्रकारचं जे अशा प्रकारचे SRA आहेत, मग शेलारपाड्याचा असेल, दुसरा माझ्याकडे आज लोक आले होते ते पुनर्विकासाच्या संबंधामधले देखील लोक आले होते। पण SRAची आम्ही लगेचच आता सोमवारी बैठक लावलेली आहे। त्यामध्ये 3 SRAच्या झोपडीधारकांना त्या ठिकाणी बोलवलेले, विकासकांना आणि SRAच्या अधिकाऱ्यांना, आणि त्यांच्याकडनं पुढची काय कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात, अन्यथा बिल्डर बदलायची देखील पाळी आली तर ती देखील बदलू, परंतु झोपडपट्टीचे जे रहिवासी आहेत त्यांचे हाल जे आहेत ते अक्षरशः बघवत नाही। चरईमध्ये देखील लोक इमारत खाली करून घेतात आणि त्याच्यानंतर 2-2, 3-3, 4-4 वर्ष जे आहेत ते त्याचा पुनर्विकास करत नाहीत आणि मग तिथले रहिवासी जे आहेत ते निरनिराळ्या ठिकाणी अक्षरशः भटकत राहतात। अशाच प्रकारची त्या ठिकाणी गंगाधर सोसायटीचे लोक आले होते। ते 6 वर्ष जे आहेत ते बिल्डर त्यांना काही सांगतही नाही आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी कामही दिसत नाही, असे लोक आले होते। त्या विकासकाला देखील मी संपर्क करायला लावला आणि त्याच्या माध्यमातून काय तुम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहात त्याची माहिती घेऊन यांना कळवली। मला वाटतं की अशा प्रकारच्या समन्वयातून देखील काही जर प्रश्न सुटत असतील तर ते प्रथम त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे, ते आम्ही देतो आणि प्रश्न सुटतात देखील। पण ज्या ठिकाणी ज्याला म्हणता येईल की विकासक जे आहेत ते जाणीवपूर्वक खोटं आणि दिशाभूल करतात, त्यांच्याशी संघर्ष करण्याची देखील भूमिका जी आहे ती पूर्वी पण घेतलेली आहे आणि आताही त्याच पद्धतीने घेण्याची आमची भूमिका राहिलेली आहे। याच्यामध्ये सायबरच्या बाबतीमध्ये देखील फार तक्रारी यायला लागल्या। बघा, हे सगळे फसवणूक झालेले लोक या ठिकाणी आलेले। सायबरमध्ये एका व्यक्तीला गन पॉइंटवर धमकी दिली गेली आणि त्याच्यानंतर त्याला ब्लॅकमेल करून
त्याच्याकडनं करोडो रुपये जे आहेत ते ट्रान्सफर करून घेतले. आता भीतीपोटी सामान्य माणूस त्याच्याकडे पैसे आहेत हे त्याला माहिती होतं आणि त्यामुळे त्यांनी त्याला धमकी देऊन ते पैसे उकळले. त्यानंतर ती केस कोर्टामध्ये चालली, पोलीस स्टेशनला ऑर्डर आली, तरी देखील त्याला अजून 1,80,00,000 रुपये जे त्याचे बॅलन्स आहेत ते मिळाले नाही. तातडीने संबंधित पोलीस स्टेशनशी आम्ही संपर्क करून, कारण की हे ज्येष्ठ नागरिक आहेत, हे भीतीपोटी अशा प्रकारचे धंदे चालू आहेत गावामध्ये आणि अशा प्रकारचं मनी ट्रान्सफर करणं हे त्यांना भाग पाडलं जाते, कारण की त्यांचा जीव धोक्यात येईल अशा प्रकारच्या धमक्या दिल्यामुळे गन पॉइंटवर वसुली चालू आहे आणि त्याच्यामध्ये देखील ही दखल घ्यायला पाहिजे. मी CP साहेबांकडे गेलो होतो आणि त्यांच्या देखील या गोष्टी ज्या आहेत त्या निदर्शनास आणल्या. याच्यावर देखील त्यांनी काही उपाययोजना कराव्यात अशा प्रकारचं त्यांना सूचना देखील याच्यामध्ये केली. काही तर बुलढाण्यामधनं पण आले होते. बुलढाण्याचे 2 शेतकरी आणि त्यांची कुटुंबीय आले होते आणि त्यांनी सांगितले की तिकडे सगळं पैसे दिल्याशिवाय काही कामच होत नाही. बघा, सिस्टीम जर नीट नाही चालली तर लोक सैरभैर कसे होतात. त्यांची जमीन जी आहे ती संपादित केली होती, पण त्याच्यानंतर त्यांना लेखी कळवलं गेलं की आता आम्हाला या जमिनीचा काही उपयोग नाही आहे, तर त्या जमिनीमध्ये फेरफार करायला पाहिजेत आणि ती जमीन त्यांना हस्तांतर केली पाहिजे, पण ती कुठली केलेली नाही. आणि त्याच्यामुळे त्या संबंधामध्ये देखील त्या ठिकाणी आम्ही संपर्क केला आणि पुढच्या काही दिवसामध्ये निश्चितपणे त्यांना आम्ही न्याय निश्चितपणे मिळवून देऊ अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो. असे अनेक वैयक्तिक काही ठिकाणी ॲडमिशनच्या विषय असतात, काही ठिकाणी त्या कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश पाहिजे असतो परंतु दाखला मिळत नाही. आता एक चार्टर्ड अकाउंटंट मुलगी आली होती, तिला चांगल्या शासनाच्या कंपनीमध्ये पेट्रोलियम कंपनीत नोकरी मिळाली, तिला जातीचा दाखला जो आहे तोच प्रलंबित झालेला आहे. म्हणजे तिची नोकरी जाते की काय अशी परिस्थिती आलेली आहे. आणि त्याच्यामुळे मी ताबडतोब संपर्क केला, तिच्याकडे सगळे पुरावे आहेत, तर तिला 48 तासामध्ये हा दाखला खरा म्हणजे मिळाला पाहिजे आणि तिची नोकरी जी आहे ती जाता कामा नये. असे निरनिराळे वैयक्तिक विषय घेऊन देखील जे त्या ठिकाणी आले तर त्यांना देखील आपण आपल्या या जनसंवादमध्ये न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. एक तर युनिक केस आली होती की ज्याच्यामध्ये त्यांचा मुलगा अमेरिकेला आहे, 43 वर्ष झाली, जन्माचा दाखला जो आहे तो मराठीमध्ये आहे आणि मराठीमधला दाखला व्हिसा ज्या वेळेला रिन्यू करायचा असतो तर इंग्रजीमध्ये लागतो. आता ही प्रक्रिया जी आहे ती एवढी त्रासदायक आहे की त्याची आई जी आहे ती इतकी त्रासून गेलेली होती, परंतु संबंधित निरनिराळ्या खात्याच्या लोकांशी चिकाटीने आम्ही संपर्क केला, माझ्या टीमने संपर्क केला आणि त्यांना दाखला देखील मिळाल्याचा तो दाखला पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी घेऊन आलेल्या होत्या. अशी जी काही वैयक्तिक देखील आहेत ते देखील प्रश्न सोडवले जात आहेत आणि निश्चितपणे या जनसंवादाच्या माध्यमातून एक जनतेचा आवाज देखील या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय. जनतेचा जे काही त्या ठिकाणी घोटाळा झालेला आहे, कुठे ज्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे तर त्यांचं भांडाफोड करण्याचं ठिकाण देखील जनसंवादच्या माध्यमातून होतोय आणि लोकांपर्यंत पोहोचतंय. लोक देखील त्याच्या माध्यमातून अलर्ट होतात. या सगळ्या उरलेली जी काही कामं आहेत त्या कामासंबंधी पुढच्या काळामध्ये देखील आम्ही पाठपुरावा करत राहू.